बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरातील जुन्या बायपासवरील सुमारे 6.5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण तब्बल 6 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर उत्साहात पार पडले। अनेक वर्षे रखडलेला हा लोकार्पण सोहळा अखेर माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला। या बहुप्रतीक्षित उड्डाणपुलामुळे बडनेरा शहरातील वाहतूक अधिक सुलभ होणार असून जुनी वस्ती बायपास परिसर तसेच शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। नागरिकांनीही या लोकार्पणाचे उत्स्फूर्त स्वागत करत विकास कामाच्या पूर्णत्वाबद्दल समाधान व्यक्त केले। यावेळी आयोजित गौरव समारंभात शहराच्या सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते शाल व श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। या सोहळ्यात नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समितीचे सदस्य रजनीताई डोंगरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला। सत्कारानंतर BC न्यूजशी बोलताना रजनीताई डोंगरे म्हणाल्या, पद्धत आपलं क्रमांक S1 4 मार्गिका असलेला उड्डाणपूल जो नवनीत भाभी आणि रवी भाऊच्या जे लोकांनी जे विकासाला मत दिलेलं आहे त्या विकासाच्या अनुषंगाने जो आज या पुलाचा लोकार्पण सोहळा सन्माननीय देवेंद्रजी फडणवीसजी, आपले मुख्यमंत्री लाडके सर्वांचे, तसेच नितीनजी गडकरी वाहतूक महामार्ग मंत्रालय मंत्री यांच्या माध्यमातून जो ऑनलाईन या पुलाचा जो लोकार्पण सोहळा आज इथे पार पडलेला आहे, नक्कीच हा विकासात्मक एक पाऊल पुढे आपण जातो आहे बडनेराच्या दृष्टीने। कारण आतापर्यंत बडनेराचा जो विकास होता भाऊंच्या माध्यमातून जो होत होता तो भरपूर झालेला आहे, पण आता त्या अनुषंगाने जे आपण नवनीत भाभींच्या ज्या माजी खासदार आहेत त्यांनी जे आतापर्यंत जे कामं ओढून आणलेले आहेत बडनेऱ्यासाठी, जसं मेडिकल कॉलेज आहे, विमानतळ आहे, त्याच्यातूनच आज या ज्या 4 ते 5 भुयारी मार्ग आणि रेल्वे पुलाचं जे आज सोहळा आहे हा त्यांच्याच माध्यमातून झालेला आहे। नक्कीच हा एक विकासाच्या पुढे आपण जात आहे आणि जे विकास करायचा जर असेल तर अर्थातच आपल्याला अशा व्यक्तींचा साथ द्यावा लागणार आहे भविष्यामध्येही, की जे विकासाच्या दृष्टीने कामं करतात आणि त्यांना विकासाचंच हित असते, जनतेचं हित असते, त्या हिताच्या माध्यमातूनच ते लोकांसाठी काम करतात। आपल्याला त्यांच्यासोबत राहून आपल्या प्रभागाचा, आपल्या वार्डचा, आपल्या नगराचा आणि आपल्या शहराचा, आपल्या जिल्ह्याचा विकास आपण त्यांच्याच माध्यमातून करणार आहे। राहिला ह्या जो उड्डाणपूल आहे याची खरंच इतकी गरज होती, एवढ्या वर्षापासून हा रखडलेला प्रकल्प होता की रवी भाऊच्या माध्यमातून हा सतत त्याचा पाठपुरावा केला गेला आणि या जे पूल आहे इथून जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, राममेघे कॉलेज, इथे MIDCला बराचसा मजूर वर्ग हा इथे कामाला जात असतो। बऱ्याच वेळा त्यांच्या रेल्वे रुळावरून त्यांना जाण्या येण्यास अडथळे निर्माण होत होते आणि उशीर होत होता पोचायला, आणि त्यांच्या सगळ्यांच्या हिताच्या दृष्टीनं हा खरंच एक खूप सुंदर असा आपण बघत आहे 67 कोटीच्या उभारणीतून हा जो एक सुंदर असा प्रकल्प भाऊंनी आणि नवनीत भाभींनी जो खेचून आणला आणि बडनेरावासियांच्या सेवार्थ जो इथे उपस्थित केलेला आहे त्यांचं खरंच आपण सर्वांनी खूप खूप स्वागत केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये पण आपण विकासालाच मत दिलं पाहिजे अशी माझी भरभरून अपेक्षा आहे। बडनेरावरनं BC न्यूजकरिता मच्छिंद्र भटकर। आपण पाहत आहात BC न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।